नमस्कार सगळ्यांना, कसे आहात मग सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवते, ब्लॉग. तर त्याचं कारण असं म्हणजे मी आता गावाला गेले होते. गावाला गेले तर काही लोक मला खूप सगळे विचारत आहेत की ताई तुम्ही गावाला जाता सारखं सारखं, मुंबईमधलं काम सोडणार आहेत का तुम्ही गावाला सारखं जाता. तर असं काय नाही, काम वगैरे काही सोडणार नाही मी. पण गावाला जाण्याचं कारण, गावाला खूप दिवस 10 ते 12 वर्ष झालं पडीक पडली होती जमीन. त्याच्यामुळं मला गावाला जाणं गरजेचंच होतं. आणि आता जाऊन येऊन हे सुद्धा खूप गरजेचं आहे मला. काम सोडून असं काही नाही आहे. लगेच शिफ्ट होऊन काम सोडून नाही जमणार मला. थोडासा विचारच करायला लागणार ना. आणि गावाला जाऊन बसला पाहिजे लगेच. एक घर बसवणं म्हणजे लय अवघड काम आहे. गावाला काही लगेच काम नाही असं विषय नाही. गावाला पण भरपूर काम आहे. करायचं म्हणजे माणूस कुठं पण उपाशी मरत नाही आहे, जगतं माणूस कुठं पण ती गावची शेती करणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. आणि जाणंसुद्धा मला आता 2 महिन्यातून चक्कर मारणंसुद्धा खूप गरजेचं आहे. कारण ती पडीक होती ना, त्याच्यामुळं मला जास्त जायला इंटरेस्ट येत नव्हता पहिला. आणि आता व्यवस्थित केलं आहे सगळं, घर म्हणजे सगळंच व्यवस्थित केलं आहे. तर आता मला असं वाटतं की येऊन जाऊन करून बघू काय होतं आहे काय नाही. तर पुढचं कोणी सांगितलं, पण सध्या तर काम सोडत नाही मी. काही चांगले लोक असे विचारतात, खूप जण विचारतात तुम्ही खरंच जाणार आहेत की नाही, कशाला जाता समजावून पण सांगतात मला काही लोक की तुम्ही आता हे गावाला जायचं चालू केलं तर तुम्ही कशाला गेलं पाहिजे. काय असतं, काही असते मजबुरी असते, काही कारण असतं, काय सगळंच कारण सोशल मीडियावरती सांगणं गरजेचं नसतं. खरं आहे की नाही. जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं, कारण की तुमचे प्रश्न म्हणजे कमेंट येत होत्या तशा, म्हणून मी हा ब्लॉग बनवला. अचानक गावाला जाऊन राहणं पण काय खायचं काम नाही आहे. कशी इथल्या कामाची सवय लागलेली, गावच्या कामाची सवय नाही आहे अजून. चट लागता लागन. पण गावाला राहायला पहिलं मला नव्हतं गावाला राहावं वाटत, पण आता गावाला राहायला आवडतं. पण बरं वाटतं जरा गावाला, शांत वातावरण. मुंबईमधलं जीवन खूप दगदगीचं जीवन, कंटाळा येतो एक टाईम महत्त्वाचा, कामाला जाणं महत्त्वाचं. तसं गावातलं आपलं वावरातलंच केलं दिवसभर. बघू आता जे काय माहिती पुढं सांगणं नसतं मला.